मंडळी, तुम्हालाही तीच भजी खाऊन कंटाळा आला आहे का? मग अवघ्या 5-10 मिनिटात तयार होणारा मस्त खमंग कुरकुरीत असा वडा. हा वडा वेगळा आहे कारण यामध्ये वापरलेले आहेत फ्रेश कॉर्न. तर मक्याचे दाणे घेतले आहेत 2 कप. हे वेगळे शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही. फ्रेश कॉर्न आहेत, यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं घालून मिक्सरमधनं दळून घ्यायचं. थोडंसं जाडसर, पण यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. पण हे फिरवताना थोडंसं जाडसरच दळायचं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही. यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा जिरे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून नंतर अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घेतलं. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे. यामध्ये 1/4 कप म्हणजे पाव कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं. थोडासा कढीपत्ता घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात. आता हे मिक्स करत असताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. लगेचच वडे तळून घ्यायचे आहेत. बरं, यामध्ये आपण सोडा देखील वापरलेला नाही. गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून छान सोनेरी रंगावर वडे तळून घेतले की खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम असे मक्याचे वडे.